प्रकारचं राजकारण नसताना रायगड प्रीमियर लीग आपली जी रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन आहे ती असोसिएशन सातत्याने हे काम करत आलेली आहे। कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय प्रीतमदादा मात्रे यांचं संबोधन पण मनोगत ऐकल्यानंतर ते आपल्या कार्यक्रमातून प्रस्थान करतायत। मी विनंती करेन आजच्या कार्यक्रमातील इतर मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान होण्यापूर्वी परत एकदा खरं तर ज्यांच्या पवित्र शुभ हस्ते पहिल्यांदा श्री गणेशाचं पूजन झालं, जनसामान्यांचा नेता आणि रस्त्यावरती सातत्यानं कैकांची आजही कैकांना अनेक वेळा न्याय देण्यासाठी रस्त्यावरती उतरून ज्यांनी काम केलं ते आदरणीय बालाराम पाटील साहेबांना विनंती असेल की आम्हा सर्व या खेळाडूंना आणि संयोजकांना संबोधित करावं। आई ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी रायगड प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ह्या सुंदर सोहळ्याच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असलेले व्यासपीठावरील सारे मान्यवर सहकारी, आई ग्रुपचे या ठिकाणी आधारस्तंभ असणारे कैलास मात्रे, गुरुनाथ मात्रे आणि त्यांचे सारे सहकारी, या ठिकाणी उपस्थित रायगड क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सारे पदाधिकारी, उपस्थित विविध राजकीय सामाजिक चळवळीतील सहकारी, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेला तरुण वर्ग आणि क्रीडापटू, सुरुवातीला या स्पर्धेचं विधिवत उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। आणि हे जाहीर करत असताना एक अतिशय चांगल्या पद्धतीचं दिमागदार आणि दणकेबाज संयोजन या ठिकाणी केल्याबद्दल कैलास मात्रे, गुरुनाथ मात्रे आणि त्याच्या साऱ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परितयासे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। या ठिकाणी श्री गणेशाला आपण अभिवादन केलं, छत्रपती शिवरायांचं पूजन केलं आणि तदनंतर एक अतिशय दिमागदार असा सोहळा या मैदानावर साकारला। मी साऱ्या क्रिकेटपटूंना मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना त्यांच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करीन की ज्या गणरायाला आपण अभिवादन केलेलं आहे, ज्या छत्रपतींना आपण या ठिकाणी स्मरून या स्पर्धा ठेवतोय, त्यांचा आदर्श मनामध्ये ठेवा। खेळ जिंकला पाहिजे, महत्त्वाचं कोण जिंकतोय याच्यापेक्षा क्रिकेट जिंकणं महत्त्वाचं आहे। या स्पर्धा अतिशय खेळाडू वृत्तीनं आणि मित्रत्वाच्या भावनेनं आपण या ठिकाणी पार पाडा, अशा पद्धतीच्या शुभेच्छा आपल्याला देत असताना कैलास मात्रे आणि त्याच्या साऱ्या सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी कौतुक करतो। एक दिमागदार असं संयोजन, या साऱ्याचा आनंद आपण सारेजण लुटूया, त्यासाठी आपण साऱ्यांना 11 दिवसाच्या या महोत्सवासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आदरणीय बालूशेठ पाटील। जाऊया, मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान हा निश्चितच असेल, कारण गेस्ट इज गॉड, आलेला पाहुणा देवा समान आहे। परंतु क्रिकेट फार महत्त्वाचं, कारण आज फक्त 2च मॅचेस, 2 सामने असणार आहेत। थेट जाऊया अतिथी कक्षाकडून कॉम्बॉक्सकडे, ज्या ठिकाणी असणार आहेत जिओ, खरं तर या चॅनलवरती ज्याला टीव्ही स्टार म्हणून अनेक वेळा IPLचं समालोचन मराठी एक उत्तम भाषेतून ऐकलत, कुणाल दाते आणि रायगडचा एक गोड आवाज दीपक पाटील पलसपे। आणि तदनंतर अवनीताईचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे। आत्ताच या ठिकाणी ही परंपरा धवल्यांची आहे आणि पाहुण्यांना सांगायला नको, नरेंद्र बासांनी 86 धवले लिहून ठेवलेत, त्यातील एक धवला आपल्या आगरी कोली कराडी परंपरेत गायला जातो। तो धवला ऐकायचा असेल तर आता उच्च शिक्षित इंजिनिअरिंग, खरं तर मला वाटतं सिव्हिल इंजिनिअरिंग करते ती, आणि त्या अवनीताईच्या आवाजातून आपल्याला या ठिकाणी निश्चितच ते ऐकायला मिळेल। त्या अवनीताईचं मी मनस्वी सहर्ष स्वागत करतोय आणि जातोय कॉम्बॉक्सकडे, ज्या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला मिळतील, एक उत्तम गोड आवाज आहेत कुणाल दाते आणि दीपक पाटील। स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत। आई ग्रुप महाराष्ट्र राज्य पुरस्कृत रायगड प्रीमियर लीग 2024 5वं पर्व यंदा खारघरच्या मैदानावरून लाईव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना सगळ्यांचं सहर्ष स्वागत। मॅचला सुरुवात झाली अगोदरच रायगड युवा आणि
ठाणे युवा आणि पहिलं षटक सुरू आहे. एका बाजूला ओमकार नाईकचं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सूरज केडेनं चांगली सुरुवात केली आहे. लगातार 2 चौकारांचा खेळ सुद्धा सादर केलाय आणि सध्याच्या घडीला धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 9 धावा. चांगली बॅटिंग पहिल्या ओव्हरच्या दरम्यान सूरज केनेच्या माध्यमातून भावाळेचा खेळाडू आहे. सुरुवात चांगली झाली आहे ठाणे युवा टीमसाठी. मजा येईल या मॅच मध्ये. ओ द स्टम्प्सला हा चेंडू थोडासा टप्पा पडला तर खाली राहिला. यष्टीरक्षक चकलाय आणि बॉल सरळ चाललाय. तो लॉंग स्टॉप 22चा इशारा येतो पंचांचा. मिळतील 4 धावा. चौकार. गणपती बाप्पा मोरया. सुरुवात झाली आहे रायगड प्रीमियर लीगला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावाल्या. शेवटच्या बॉलवर आपण पाहिलं थोडासा अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट केलं. विकेट कीपरला खास करून बीट करत असताना बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये गेला आणि चौकार मिळाला टीम ठाणे युवाला. 13 धावा बिनबाद अशी सुरुवात मिळाली आहे सध्या तरी ठाणे युवा टीमला या रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या उद्घाटनीय सामन्यामध्ये. पहिल्यांदाच प्रकाश झोतामध्ये स्पर्धा पाहायला मिळते आणि खास करून सगळ्यांचं लक्ष मात्र या स्पर्धेकडे लागलंय. ज्याप्रमाणे चातक पक्षाला आपली तहान शमवण्यासाठी वर्षभर ओढ लागते ती वर्षा ऋतूची, शिंपल्यातल्या थेंबाला मोती ओढण्यासाठी वर्षभर ओढ लागते त्या स्वाती नक्षत्राची, आणि अगदी तसंच होतं खेळाडूंना आपली गुणवत्ता सादर करण्यासाठी वर्षभर ओढ लागते ती या रायगड प्रीमियर लीगची. आणि या 5व्या पर्वामध्ये नक्की सगळेजण सराव करून एकत्रित आलेत. थोडीशी स्पर्धा लांबली विधानसभेच्या निवडणुकांमुळे, परंतु अखेरीस मात्र तो दिवस तो क्षण मात्र येऊन टेपलाय आणि कैलासदादा मात्रे गुरुदादा मात्रे यांचं सुंदर असं दैदिप्यमान आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि आज या स्पर्धेचा शुभारंभ सोहळा नुकताच आपण पाहिला आणि शुभारंभ होत असताना 2 प्रदर्शनीय सामने तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. दुसरं षटक यावेळेस गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. मान फ्रॉम दुलरे प्रसन्ना पाटील गोलंदाजी मार्कवर. समोर गौरव पालवे आणि सूरज केणे अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. जाऊया प्रसन्नाकडे. लेफ्ट आर्म द विकेट ना स्ट्राईक डाऊन द ग्राउंड आणि यावेळेस मात्र सरळ लॉंग ऑन फिल्डरच्या हातामध्ये जाऊन चेंडू झेल टिपला जातो आणि पहिला धक्का इकडे सहन करावा लागेल ठाणे युवा संघाला. पहिला गडी गारद. एक अजून कलाकार या व्यासपीठाकडे येतोय. आशिष म्हात्रे याला विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. तर पहिली विकेट इथे गमावली आणि ती देखील समोर पहिला धक्का टीम ठाणे युवाला आणि महत्वाचा धक्का इथे बसलाय. गौरव परतलाय. न्यू बॅटर आता हिमांशू मैदानामध्ये फलंदाजीसाठी. 13 धावा ठाणे युवा संघाची धावसंख्या आणि टार्गेट सेट करायचं. 6 ओव्हरची मॅच आहे. करावा लागलाय ठाणे युवा टीमला. गौरवला अगदी शून्यावर पाठवलंय प्रसन्न पाटील. षटकाला सुरुवात केली आणि पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करत असताना खूप सुंदर दैदिप्यपूर्ण आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सिक्सर सुप्रीमो केतनजी सेठ आणि त्याचप्रमाणे द लेजंड क्रिकेटर भरतजी लोहार यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो रायगड प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये. या पण मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. सुरुवात चांगली झाली, त्याच्यानंतर पहिली विकेट गमावली, त्याच्यानंतर एक सिंगल येते हिमांशूच्या खात्यामध्ये. सूरज केने खूप महत्वाचा खेळाडू असेल, इन्फॉर्म आहे, चांगल्या
फॉर्मात सध्या तरी पाहायला मिळतोय. महत्वाच्या स्पर्धांमध्ये चांगल्या धावा केल्यात आणि आता त्याला संधी मिळाली आहे ठाणे युवामध्ये खेळण्याची. यावेळेस पहा थोडासा बाउन्स पाहायला मिळाला होता, थोडासा अनप्लेबल होताना दिसला इकडे आणि थोडासा टॉस सुद्धा झाला होता. चेंडू कशी बशी का होईना इकडे एक धाव मात्र पूर्ण करत असताना सूरज नक्कीच महत्वाचा खेळाडू असेल. यंदाच्या वर्षी आपण पाहिलं तर रबर बॉलमध्ये सुद्धा पनवेलमध्ये बऱ्याचशा स्पर्धा खेळला आणि खूप चांगलं खेळलाय तो क्रिकेट. त्यामुळं पनवेलच्या स्पर्धांचा त्याला सुद्धा चांगला अनुभव आहे आणि त्याच्यावर बराचसा डिपेंड सुद्धा असेल ठाणे युवा संघ. प्रसन्न पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी बाटवर. यावेळेचा हा फटका पुन्हा एकदा पाहूया हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आणखीन एका खेळाडूला मैदान सोडावं लागेल. खेळाडू क्रमांक 2 पुन्हा एकदा अनिकेत मोकल त्या ठिकाणी येतोय आणि दुसरा झेल टिपतोय. फलंदाज बाद होईल. हिमांशू यावेळेस निराश मानेनं मैदानाच्या बाहेर. धक्का. एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट. क्रीजच्या भरपूर आतमध्ये जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु जे डिस्टन्स पाहिजे होतं, जे अंतर पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये आणि अगदी सहज सोपा झेल लॉंग ऑनला देऊन परतलेला आहे हिमांशू. चांगला झेल तिथे अनिकेत मोकळच्या माध्यमातून. साईगावचा हा खेळाडू बॅक टू बॅक विकेट इथे पडतायत. सध्या तरी पिछाडीवर दिसतोय संघ ठाणे युवा, परंतु पलटवार करावा लागेल. 6 ओव्हरची मॅच आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आता धावा कराव्या लागतील. एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल. त्याच वेळेला संघर्ष पराकोटीचा पाहायला मिळू शकतो ठाणे युवा विरुद्ध रायगड युवा या मॅच मध्ये. 2 महत्वपूर्ण सफलता प्रसन्न पाटीलला सध्याच्या घडीला गवसल्यात आणि चांगली सुरुवात मात्र करून दिली आणि जे हवं होतं रायगड युवा टीमसाठी आणि तेच प्रसन्नानं थोडंसं वातावरण सुद्धा रायगड संघासाठी प्रेक्षकांसाठी प्रसन्न केलंय. इकडे थोडासा चाचपडताना दिसतोय ठाणे युवा संघ. थोडा ग्राउंड डायमेन्शनचा अंदाज घ्यावा लागेल कारण नवीन मैदान आहे आणि त्याचमुळे थोडंसं खेळपट्टीवर स्थिरावं लागेल या खेळाडूंना. आणि एकदा की स्थिरावले की नेहमीच पाहायला गेलं तरी सगळेच खेळाडू चांगला परफॉर्मन्स आपापल्या गावाकडून आपापल्या विभागाकडून सातत्यानं करत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये संघाला थोडंसं मी तर म्हणेन एका चांगल्या भागीदारीची गरज आहे. प्रसन्न पाटील 2 सफलता आतापर्यंत. त्यावेळेचा हा चेंडू लेफ्ट केला होता. लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला हा चेंडू. पंच स्वैर असल्याचा निर्वाळा देतात. इकडे थोडंसं लाईन चुकली प्रसन्न पाटीलची. व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 धाव येताना दिसते. सिंगल रन आतापर्यंत धावफलक आपण पाहिलं तर 16वर 16. रायगड संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय या मॅच मध्ये घेतलाय. कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन थोडासा रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे मात्र प्रसन्न पाटील म्हटलं की अगदीच छोटंसं गाव धुंद्रे, परंतु आज पाहायला गेलं तर नक्कीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशभरात मात्र खेळाडू खेळताना आपल्याला दिसतोय. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य तुम्हाला स्टंप माईक्स आहेत त्यामुळे आवाज सुद्धा ऐकायला मिळेल. इकडे आणखीन एकदा व्हाईट बॉलचा इशारा. स्टंप माईकचा मी तर म्हणेन प्रयत्न पहिल्यांदाच खरं तर करण्यात आलाय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्णपणे लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी गेले सातत्यानं रायगड प्रीमियर लीग ते कव्हर करतात आणि याही वर्षी एक चांगली सुरुवात मोठ्या स्पर्धेनं त्यांची सुद्धा होतोय. त्यामुळे संपूर्ण टीमला सुद्धा खरं तर आपण शुभेच्छा देऊया, कारण प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांचा सुद्धा असतो. इकडे प्रसन्नाची लाईन थोडीशी भरकटलेली दिसताना यावेळेचा हा फटका पाहूया. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे. कवसला झेल टिपला जातोय. प्रसन्नाला आणखीन एक विकेट. तिसरा धक्का दिला एका षटकामध्ये. एका पाठोपाठ एक मोहरे ठाणे युवा संघाचे गारद होत असताना आल्या पावली माघारी फिरावं लागेल. भाया पाटील बाद. कैलास म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या कैलास म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या कैलास म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे. आई ग्रुपचं हे आयोजन आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर पहिला सामना या खेळपट्टीवर रंगतोय. अंदाज अजूनही बांधता आलेला नाहीये फलंदाजांना. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केला होता भाया पाटीलने, वाघबीळचा खेळाडू.
आणि अगदी सोपा झेल देऊन परतलेला आहे. गौरव याच्या अगोदर शून्यावर आउट झाला होता, हिमांशूने एक केली होती आणि भाया पाटील देखील शून्यावर आउट होता आणि 3 फलंदाजांना एकाच ओव्हरमध्ये बाद केले गोलंदाजी करत असताना दुंद्रेच्या प्रसन्न पाटीलने. त्याच्यामुळे दबाव पूर्णपणे ठाणे युवा या संघावर आहे. परंतु अजूनही 6 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागली आणि विशेष म्हणजे की 6 ओव्हरच्या मॅचमध्ये संधी मिळते. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर सध्याच्या घडीला 3/17 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथून सुद्धा एक चांगली सन्मानजनक धावसंख्या मात्र कोणाला सर उभारावी लागेल आणि ती क्षमता आहे फलंदाजांकडे. परंतु गोलंदाजी फार चांगली आहे रायगडची, खास करून युवा गोलंदाज सध्याच्या घडीला खूप चांगला परफॉर्मन्स करतात आणि 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मान फ्रॉम बामणडोंगरी. आणखीन एक बामणडोंगरी गावचा खेळाडू, पहिलं षटक सुद्धा टाकलं होतं ओमकार नाईकनं, परंतु आता आदित्य पाटीलच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला. आणखीन एक बामणडोंगरी गावचा खेळाडू. नेहमीच बामणडोंगरीचा दबदबा सुद्धा रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटवर नेहमीच पाहायला मिळालाय. अनेक खेळाडू खरं तर व्यावसायिक क्रिकेट खेळतात, त्यामुळं हे नाव सुद्धा बऱ्याचशा प्रेक्षकांना सगळ्यांना माहिती झालेली नावं आहेत. परंतु पाहूया प्रसन्नाच्या 3 विकेट्स नंतर आदित्य आणखीन एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज प्रसन्न प्रमाणेच गोलंदाजी करणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. संपूर्ण व्यासपीठ आपण पाहतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रायगड प्रीमियर लीगचं 5वं पर्व धूमधडाक्यामध्ये आज ओपनिंग सेरेमनी पाहायला मिळाली आणि खचाखच भरलेलं स्टेडियम आणि नेहमीच खरं तर या खारघरच्या मैदानावर, या सेंट्रल पार्कच्या मैदानावर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला अनुभवायला मिळते. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजाकडे. आदित्य पहिलाच बॉल यावेळेस थोडासा खोलवर टप्प्याचा हा चेंडू लॉफ्ट केलाय स्ट्रेट टू द लॉंग ऑन आणि इकडे झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार. तर याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात फेमस नाईट स्पर्धेचे आयोजक, तलोजा स्पर्धेचे आयोजक मुबीम पटेल यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय की आपण यावं व्यासपीठावरती. अक्षयकडून चूक झाली आणि त्याचा फायदा आता ठाणे युवा टीमला मिळेल आणि खास करून फलंदाजीमध्ये सूरजला मिळेल. 4 धावा, 3रा चौकार त्याच्या खात्यामध्ये आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 21. हळूहळू धावसंख्येला आकार येतोय दीपक आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पहिल्याच मॅचला आपल्याला लाभलाय. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आले, दर्दी प्रेक्षक, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. रायगड प्रीमियर लीगचं हे शानदार दिमागदार असं पर्व तुमच्या भेटीला आणलंय आई ग्रुपच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आणि सध्या तरी धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 21. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा आणि त्याला सन्मान देण्याशिवाय पर्यायच नव्हता. इकडे मागच्या चेंडूवर आपण पाहिलं तर जीवनदान मिळालं होतं, त्यामुळं कुठेतरी तीही थोडीशी भीती सूरजकडेच्या मनामध्ये असेल. तर याचबरोबर मुंबई पोलीस सन्माननीय जयेश पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती. स्वागत आहे आपलं. चौकारानंतर चांगलं प्रत्युत्तर दिलं होतं, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, ही चांगली गोष्ट आहे. सागरसाठी हा चेंडू होता यावेळेस मात्र थोडासा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. अँगल क्रिएट करून नेहमीच गोलंदाजी करताना दिसतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं जेव्हा जेव्हा मारा पाहायला मिळतो या डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांचा. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरला आउट स्विंग होणं ही खासियत आहे. आदित्य पाटीलनं गेल्या 2-3 वर्षामध्ये सातत्याने मी म्हणेन अगदी कमी कालावधीमध्ये मात्र या खेळाडूनं स्वतःला सिद्ध केलंय. यावेळेचा ही चेंडू आपण पाहिला थोडासा गती कमी केली होती आणि हेच खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन बऱ्याच वेळेला एक यश त्याला प्राप्त होत असतं. ही वैविध्यतेनं भरलेली गोलंदाजी सातत्यानं तो करत असतो. आणि इकडे पहा ऑप्शनच्या बाहेर निघाला जरूर होता. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतोय, स्विंग होताना दिसतोय. चांगला लेग कटर इथे पाहायला मिळाला आणि मागील दोन्ही बॉल त्याच टप्प्यावर टाकलेत. यावेळेस एज पाहायला मिळतंय समोरच्या दिशेमध्ये झेपावं तिकडे झेल टिपलाय आणि कमाल कमाल कॅश त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. विजय पवार मान फ्रॉम कर्जत काय प्रतिम झेल टिपलाय आणि आणखीन एक धक्का इकडे मात्र बसेल.
तो अर्थातच ठाणे युवा संघाला. हॅलो, तेजस म्हात्रे यांना विनंती आहे की आपण लगेच मंचावरती यायचं आहे. तेजस म्हात्रे. विन द मॅचेस याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा झेल होता. फ्लाय स्लिप मध्ये ज्यावेळेला बॉल हवेत होता, समोर सूर मारला आणि अक्षरशः धूर काढलाय फलंदाज सागरचा. एका पाठोपाठ विकेट गमावलेल्या आहेत. सूरज केने एकटा लढताना दिसतोय मैदानामध्ये आणि 4 फलंदाज आतापर्यंत टीम ठाणे युवाचे गारद झालेले आपल्याला पाहायला मिळालेत. अप्रतिम झेल विजयचा. गतवर्षी सुद्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये खूप चांगला खेळ कर्जतच्या या खेळाडूंना मात्र पाहायला मिळाला होता. आणि इकडे पहा, चौथा धक्का मात्र बसला ठाणे युवा संघाला 22 या धावसंख्येवर. आदित्यला सुद्धा चांगली भीतरपणे सफलता मिळाली आणि खूप चांगलं षटक आतापर्यंत. परंतु सूरज केणे मैदानामध्ये आहे आणि या सूरज केणेला मात्र शेवटपर्यंत खेळावं लागणार आहे, ही सध्याच्या घडीची गोष्ट आहे. आणि तो विचार मात्र त्यानं सुद्धा केला असेल, कारण त्याला साथ मात्र मिळत नाही एका बाजूनं. संपूर्णपणे आपण पाहिलं तर सूरज केणेच्या बरोबर आलेला सलामीला गौरव बास झाला, त्यानंतर हिमांशू, बाया पाटील, सागर, 4ही फलंदाजांनी साथ सोडले. एका बाजूला सूरज केणे आपण पाहतोय 10 चेंडूचा सामना केलाय, 14 धावांवर तो खेळतोय आणि त्याच्या साथीला आता मात्र नवीन बॅटर इन ॲट नंबर 6 अयूब शेख मैदानामध्ये दाखल झालाय. 4 विकेट गेल्यानंतर अयूब फलंदाजीसाठी सूरजच्या बरोबरीने आता त्याला खेळायचंय. दबाव आहे ठाणे युवा या संघावर. ज्या पद्धतीमध्ये विकेट त्यांनी गमावलेत, रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट गमावलेत आणि गुच्छामध्ये विकेट गेलेत. खास करून आपण पाहिलं याच्या अगोदर ज्यावेळेला गोलंदाजीसाठी आला होता प्रसन्न, त्याने 3 विकेट घेतलेत. आदित्यचा हा चेंडू ड्राईव्ह पाहायला मिळतोय, कवचला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. प्रसन्न त्या ठिकाणी आहे, सिंगल मात्र घेतली जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, इकडे पहा कलेक्ट करता आला नाही आणि तिथून चेंडू थोडासा बाजूला गेला आणि दुसरी रन त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर स्कोर कार्ड पाहिला तर ठाणे युवा संघाचा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. रायगड प्रीमियर आहे जोरात, गुरु दादा म्हात्रे आयोजक आहे फुल फॉर्मात. 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 चोवीस धावा झाल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 8ची सरासरी आतापर्यंत ठाणे युवा या संघाची रायगड युवाच्या विरुद्ध खेळत असताना. सूरज मैदानामध्ये अजूनही तग धरून खेळताना दिसतोय आणि आणखीन एक आविष्कार या रायगड प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ड्रिंक्स ब्रेक मध्ये स्पेशल कार ड्रिंक्स ट्रॉलीच्या माध्यमातून ग्राउंडच्या आतमध्ये जाते आणि त्यानंतर जलपान या सर्व खेळाडूंचं होतं. आणि याच सरासरीने जर धावा राहिल्या तर 48च्या आसपास टार्गेट सेट होऊ शकतं. परंतु त्याच्यासाठी आता अयूबला आणि सूरजला चांगली बॅटिंग करावी लागेल. 60-65चं लक्ष कमीत कमी ठेवावं लागेल जेणेकरून संघर्ष होईल. टॉसच्या अगोदर रोशनला विचारण्यात आलं होतं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं 2 मॅच मध्ये आम्हाला ठाणे टीमने हरवलंय, त्याच्यामुळे हा सामना आमच्या प्रतिष्ठेचा आहे. आणि ही प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना सध्या तरी रायगड युवा संघ हा थोडासा वरचा ठरलाय टीम ठाणे युवा या संघावर. परंतु पलटवार होईल असं दिसतंय. सूरजने आतापर्यंत 140चा स्ट्राईक रेट दाखवलाय, तर दुसऱ्या बाजूला अयूबने खातं उघडलंय पहिल्या बॉलवर 2 धावाने. सहा षटकांची लढत. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. रायगड प्रीमियर लीग चे हे 5वं पर्व
आई ग्रुपचे अध्यक्ष संस्थापक कैलासदादा मात्रे यांची ही संकल्पना गुरुदादांची लाभलेली तेवढीच महत्वाची साथ रायगड जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सर्वच प्रतिनिधी पदाधिकारी अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर यांचं पाहिलेलं पहिल्या पर्वातलं स्वप्न सत्यात उतरल्या. आता 5व्या पर्वामध्ये डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा या क्रीडांगणावर रंगताना दिसते आणि विशेष म्हणजे पहिला जो उद्घाटनीय दिवस आहे त्याच्यामध्ये 2 प्रेक्षणीय सामने आयोजित करण्यात आले. त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आता लाभायला सुरुवात झाली. इथून पुढे 6 डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा आपल्या समोर रंगताना दिसेल. शॉर्ट बॉलचा वापर पुल केलाय, गॅप मध्ये चाललाय, 2 फिल्डर आहेत, पोहोचतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचाही प्रयत्न इथे केला जातो आणि 2 धावा ऍड होतील. फलंदाज सूरज केनेच्या खात्यामध्ये तो पोहोचलाय 16 वर. टीमची धावसंख्या पोहोचते, आकार घेते. धावा झाल्या 26 नोव्हेंबरला आज या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. इथून पुढे 6 डिसेंबर पर्यंत हा महासंग्राम सुरू राहील. 32 संघ मालक, त्यांच्या टीम्स, त्यांचे कॅप्टन या ट्रॉफीसाठी संघर्ष करताना दिसतील. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर होता. यावेळेला शरीराचा हलकासा वेध घेतलाय, मागे जातोय बॉल, धाव मिळताना दिसणार नाहीये. आगीचे गोळे बरसवतोय अक्षरशः प्रसन्न, कारण मागच्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या. याही ओव्हरमध्ये तुफान गोलंदाजीमध्ये सोपं नाहीये. प्रसन्नाच्या अगेन्स्ट मात्र मोठे फटके खेळणं. इकडे थोडंसं पाहायला गेलं तर 4 फलंदाज बाद झालेत आणि सध्याच्या घडीला दबाव आहे ठाणे युवा संघावर. आणि या स्थितीमध्ये सूरज केनेचं मैदानावर राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं इकडे प्रसन्नाला अटॅक करायचा की थोडासा हे षटक मात्र खेळून काढायचं, या द्विधा मनस्थितीमध्ये सध्याच्या घडीला भावाळ्याचा सूरज केने दिसतोय. चांगली गोलंदाजी इथे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मागे देखील बॉल जसा विकेट किपरच्या हातातून निसटला, दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली. जम बसवलाय संपूर्णपणे गोलंदाजीमध्ये, फिल्डिंगमध्ये देखील. सध्या तरी टीम रायगड युवाने थोडासा बॉल पडल्यानंतर काही चेंडू कुळासर आपण पाहिले तर थोडेसे खाली राहताना सुद्धा दिसले. हा सुद्धा फॅक्टर आजच्या रात्रीमध्ये फार महत्वाचा ठरेल. आणि खास करून थंडीचे दिवस आहे, थोडीशी गुलाबी थंडी जरूर आहे आणि नक्कीच गोलंदाजांना सहाय्य करणारी खेळपट्टी सध्याच्या घडीला दिसते. ओव्हरपिच बॉल होता, थोडासा पुढे टाकला होता आणि समोर पंच केलाय. मिड ऑफ आतमध्ये त्याचा फायदा उचललाय सूरजने. बॉलला पाठवले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा, चौकार. संयमापेक्षा आक्रमकतेलाच भर देत असो सूरज आजपर्यंत. पहा थोडंसं रूम घेतला थोडंसं आणि तदनंतर मात्र सुंदर असं लॉंग ऑफला एक चांगला पंच पाहायला मिळाला, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि इकडे मात्र 4 धावा. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चौकार, 4 चौकारांच्या सहाय्यानं तो सध्याच्या घडीला 20 धावांवर खेळतोय. त्यामुळं संपूर्णपणे आतापर्यंतचा सिंहाचा वाटा उचललाय तो सूरज केनेनं. मागे खेळण्याचा प्रयत्न होता, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, परंतु जसा पडला तसे स्टंप देखील मागे पडतायत आणि इथे मात्र आउट होईल. आणखीन एक मोठी विकेट गमावली आहे टीम ठाणे युवाने. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. 4था धक्का दिलाय प्रसन्न पाटीलने. झाला रे झाला. प्रसन्नच्या अगेन्स्ट अनऑर्थोडॉक्स थोडासा खेळण्यासाठी जरूर गेला होता. इकडे सूरज नाराज आहे. थोडासा बॅटचा हिस्सा लागल्यानंतर प्लेड ऑन झालाय असं सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. कारण ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला होता पूर्णपणे आणि त्यानंतर आपण पाहतोय पहा स्टंप्स उधळले गेले आणि नाराज आहे. कारण संपूर्णपणे एका इनिंगला मात्र आतापर्यंत कुठेतरी आकार देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र या खेळाडूने केला आणि अशा स्थितीमध्ये तो बाद झालाय. प्रसन्न पाटीलला 4थी विकेट प्राप्त झाले तर निम्मा संघ ठाणे युवा संघाचा तंबूमध्ये दाखल झालाय.
आणखीन एक फलंदाज परतला आणि आता आय थिंक श्रवण डोंगरे आलाय फलंदाजीसाठी आणि त्याची विकेट आता इथे धोक्यात आहे का हे पाहावं लागेल. अपील तर स्ट्रॉंग होते आणि त्यालाही जावं लागते म्हणजेच फायपर पूर्ण केलाय. या मॅच मध्ये एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गोलंदाज प्रसन्ना पाटील साठी. पहिलाच सामना ठाणे युवा विरुद्ध रायगड युवा आणि या मॅच मध्ये फायपर कंप्लीट केलाय प्रसन्ना पाटीलने. पाच विकेट 2 षटकामध्ये 10 धावा देत असताना गुडलेन स्पॉट वरून थोडासा उसळी घेत बॉल गेला विकेट कीपर अक्षयच्या हातामध्ये आणि निर्विवाद वर्चस्व सध्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. प्रसन्ना पाटीलचं 2 षटक 10 धावा 5 विकेट त्याच्या खात्यामध्ये. त्याच्यामध्ये 2 एक्स्ट्रा 3 डॉट बॉल पाहायला मिळाले. चार ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30ला 6 पैकी 5 विकेट प्रसन्नाच्या खात्यामध्ये आहेत. अप्रतिम गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, झणझणीत गोलंदाजी. सध्या तरी प्रसन्न पाटीलची आदित्यने 1 षटक टाकलं होतं. 6 पैकी 1 विकेट त्याच्याही खात्यामध्ये. 7 धावा खर्च केले होते त्या षटकामध्ये बामणडोंगरीच्या आदित्य पाटीलने. इनिंग ब्रेकमध्ये आपण खरं तर रायगडमधील नामवंत खेळाडूंचा सत्कार करणार आहोत ज्यांनी मागच्या वर्षी खूप चांगला परफॉर्मन्स दिला, ज्याच्यामध्ये रायझिंग स्टार्स असतील, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर असेल, ऑलराऊंडर असेल, हे सगळे उदयोन्मुख खेळाडू आहेत, रेग्युलर खेळाडू आहेत आणि सर्वोत्कृष्ट संघ, उदयोन्मुख संघ, या सगळ्यांचा सत्कार आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. सहा फलंदाज बाद, 30 धावा. अयुब साठी हा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि आपण हे पाहिले ज्या वेळेला कॉमेंट्री बॉक्सच्या दुसऱ्या बाजूच्या एंडने गोलंदाजी होते त्या बाजूने थोडेसे बॉल खाली राहिलेत आणि ज्या एंडने प्रसन्नाने गोलंदाजी केली तिथून चांगली उसळी त्याला प्राप्त झाली आहे. एक फ्लाय स्लिप, एक शॉट फाईन लेग, पॉइंट आहे. यॉर्करचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी, भेदकता गोलंदाजीमध्ये सध्या तरी पाहायला मिळते रायगड युवाच्या गोलंदाजांकडून. चांगली बॉलिंग केली. मघाशी सुद्धा आपण पाहिलं षटकामध्ये एक सफलता अर्जित केली. 7 धावांचं षटक टाकलं बामणडोंगरीच्या या युवा वेगवान गोलंदाजांना आणि ॲक्युरेसी चांगली आहे, कन्सिस्टन्सी खूप चांगली आहे. या खेळाडूनं मागचे 3-4 वर्ष सातत्य टिकवलंय आपल्या गोलंदाजीमधून आणि म्हणूनच आज तो रायगड युवा संघाचा एक हिस्सा, एक भाग होताना आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य पाटील. करण आला एक चांगला फिरकीपटू आहे, परंतु सध्या बॅटिंग करावी लागेल. टीम मध्ये थोडंसं योगदान द्यावं लागेल धावांसाठी. चांगला लेफ्टी फिरकीपटू आता फलंदाजी करताना दिसेल. जी भूमिका रवींद्र जडेजाची, अक्षर पटेलची आहे भारतीय टीमच्या दरम्यान आतापर्यंत त्यांनी ती निभावली. आता तीच भूमिका ठाणे युवा या टीम मध्ये करणला निभावावी लागेल. केवनी देवीचा हा खेळाडू ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. चांगल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना आदित्य पाटील प्रभावित केलं या गोलंदाजानं. 31 वर 6 सध्याच्या घडीला आपण पाहिलं स्कोर कार्ड. ठाणे युवा संघाला इथून मात्र एका वेगळ्या एनर्जीनं खेळावं लागेल. थोडासा पुढे टाकलेला बॉल ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतोय भरपूर वेगाने बॉल पर्यंत, तोपर्यंत फक्त एकेरी धाव. आता संपूर्ण दारोमदार अय्यूबच्या फलंदाजीवर आहे. त्याच्या बॅट मधून धावा पाहिजेत. उरलेले काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 ओव्हरचा सामना. धावा झाल्या आतापर्यंत ठाणे युवा या संघाची स्कोर बोर्डवर 32. फलंदाज बाद. 8 चेंडू शिल्लक आहे. 2-3 मोठे फटके जर आले तर त्याचं रिस्पेक्टेड टोटल 50च्या आसपास जर गेला तर नक्कीच ठाणे संघाकडे सुद्धा युवा वेगवान गोलंदाज आहेत आणि त्याचा फायदा नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये मात्र होऊ शकेल.
परत एक वेळेला कमी गतीने टाकलेला बॉल, थोडासा डीपिंग फुल टॉस होता, सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. चांगलं गती परिवर्तन पाहायला मला आदित्य पाटीलचं. पुढे टाकला होता अगदी फुलर लेंथ. काय गोलंदाजी होते. बॅकफुटला जात असताना टॅप केलाय, गलीमधून बॉलला काढलंय, वाईडिश थर्ड मॅन ठेवलाय तिथे. फक्त सिंगल मिळते. एकेरी दुहेरी धावा येतात. याच्यावरून तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल गोलंदाजी ती भेदकता किती दर्जेदार होती या सामन्यामध्ये. टीम रायगड युवाकडून ओव्हर नंबर 5चा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर ठाणे युवा या टीमची धावसंख्या 33 वर 6. खूप अथक प्रयत्न केले, परिश्रम केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. ते प्रशांत खानावकर हे देखील इथे आलेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं. आणि त्याचबरोबर विजय शेठ खानावकर नावडे माजी नगरसेवक यांचं देखील स्वागत असेल. शेवटचं षटक, अंतिम षटक, भैरवीचं षटक. गोलंदाजीसाठी आता थोडासा बदल केला जाईल कॅप्टन कडून. विजय पवार कर्जतचा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होईल. लास्ट ओव्हर, डेथ ओव्हर मध्ये प्रभावी मारा करावा लागेल आणि डेथ ओव्हर मध्ये तोफ बॅटिंग मधली समोर आहे अय्यूब शेख, त्याला थांबवायचंय. अशी परिस्थिती असताना बॉल तर हातात घेतलाय, ती जबाबदारी सर्वात मोठी त्याच्या खांद्यावर आहे. असा गोलंदाज विजय, नावात विजय पवार वार करणार का हे पाहायचं. आणि समोर अय्यूब आहे. शेवटचं षटक, धावा आहेत आतापर्यंत 33. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता, खूपच चांगला बॉटम हँडचा वापर केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, काऊ कॉर्नर रिजन मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज करण आउट. परफेक्ट थ्रो होता, सरळ विजयच्या हातामध्ये आणि बराच दूर होता, अर्ध्या पिचवर होता. आणि त्याचमुळे करण पाटीलला मात्र परतावं लागले. विजय पवार या नावानं गतवर्षी सुद्धा रायगड प्रीमियर लीग स्पर्धा गाजवली. 4थं पर्व आपल्या वेगवान गोलंदाजीनं, भेदकतेनं, आपल्या गोलंदाजीतल्या अचूकतेनं मात्र शिरडोनच्या क्रांतीवीर मैदानावर मात्र स्पर्धा गाजवल्यात. आणि आज आपण पाहतोय अतिशय महत्वाचं षटक त्याच्या हातामध्ये दिलंय. आता सगळ्यांची नजर ठाणे युवा संघाची संपूर्णपणे असेल ते अय्यूब शेखवर. 5 बॉल शिल्लक आहेत. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये देखील चाललाय. वाईडिश लॉंग ऑनला बॉल अडवला जाईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, त्याच्यामध्ये यश मिळतं अय्यूबला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. न्यू बॅटर सुमित भोईर आलाय, दहिसरचा खेळाडू, नॉन स्ट्रायकिंग एंडला. परंतु आता सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 4च बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या सत्रातला धावा झाल्या 36. 4 बॉल मध्ये कमीत कमी 2 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील. सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 37. थोडा चेस केला होता. इकडे आपण पाहिलं
ज्या पद्धतीनं गोलंदाजी होते आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा यॉर करण्याचा फुल लेन टाकण्याचा प्रयत्न करतोय. अगोदरच बाहेर निघाला होता आणि थोडासा वाईड लाईनच्या बाहेरून गेल्यानंतर स्वैर मार आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळं या येणाऱ्या चेडूरमध्ये मोठे फटके येणं फार अनिवार्य झालंय. परत एक वेळा हेलिकॉप्टरचा प्रयत्न, यावेळेला अंतर पाहावं लागेल. प्रयत्न सुरू होता आणि शेवटी सीमारेषा गाठली आहे. हा येतोय षटकार, या सामन्यातला पहिला षटकार. स्वागत करूया डीजेच्या एका चांगल्या संगीताद्वारे. ऑफस्टोनच्या बाहेर निघाला होता. महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा फटका. हेलिकॉप्टर उडवलं गेलं. त्या ठिकाणी थोडासा चान्स होता, उंच उडी मारत त्या ठिकाणी प्रयत्न जरूर झाला होता, परंतु प्रयत्नांना अपयश. पहिला षटकार रायगड प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज होता तो आयुब शेख. 43 धावा झाल्यात. 43, 50च्या दिशेने वाटचाल करावी लागेल. अजूनही संधी आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज विजय तयार. परत एक वेळा खोलवर टप्प्याचा बॉल होता. अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये. फंबल झाला. क्षेत्ररक्षक त्याचा फायदा घेईल. अय्यूब 2 धावा ऍड करेल टीमच्या टोटल मध्ये. ठाणे युवा या टीमची धावसंख्या आता आकार घेते. धावा वाढतायत. धावा झाल्यात 45. बॉल शिल्लक आहेत आता 2. निदान एखादा मोठा फटका आला तर इकडे 50 धावांचं टार्गेट सेट करता येण्यासारखं आणि एक चांगली मी तर म्हणेन आव्हानात्मक धावसंख्या ठरू शकेल, कारण स्पर्धा रात्रीची आहे. चांगले गोलंदाज ठाणे संघाकडे आहेत. 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल, कटरचा वापर. या अगोदरचे बॉल थोडेसे वेगाने टाकले, इथे कटरचा वापर केला आणि बॉल बीट होत असताना फलंदाज सरळ विकेट किपरच्या हातात गेलाय. टॉट बॉल टाकलाय विजय पवारने. शेवटचा बॉल या सत्रातला. 45 धावा झाल्यात. एक मोठा फटका 50+ धावा होऊ शकतात. फुलटॉस बॉल होता. टर्न केला डीप मध्ये. स्क्वेअर लेग आहे ठेवलेला. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. रनआउटची संधी आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला अय्यूब होईल. रनआउट. 46 धावा झालेल्या आहेत. पहिलं सत्र संपलंय या सामन्याचा आणि 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दुसऱ्या डावामध्ये रायगड युवा या टीमला करावा लागेल. ठाणे युवाच्या विरुद्ध खेळत असताना या रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये. धन्यवाद. व्यासपीठावर बरेचशी मान्यवर मंडळी आज इथे उपस्थित आहे. त्यामध्ये रोहन लबडे यांचा सन्मान आम्ही इथे करू इच्छितो. खानावळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मोहन लबडे यांचे चिरंजीव, ज्यांनी आम्हाला सगळ्या ट्रॉफीज दिलेल्या आहेत. या रायगड 5 ट्रॉफीज या रायगड प्रीमियर लीग साठी त्यांनी दिलेल्या आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. रोहन लबडे यांचं स्वागत कैलास दादांना मी विनंती करतो की त्यांनी करावं. मोहन लबडे यांचे चिरंजीव रोहन लबडे. धन्यवाद. की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी यावं. केतन सेठ ज्यांनी सिक्सर कंपनीचे चेंडू आम्हाला दिलेले आहेत. भरत लोहार साहेबांना विनंती आहे की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी यावं. द लिजेंड भरत लोहार, ज्यांचं क्रिकेट पाहण्यासाठी तमाम सर्व क्रीडा रसिक आतुर असतात.
हॅलो. आमचं स्वागत स्वीकारावं. त्यांच्या समवेत आदरणीय संतोष गणपत गोळे यांनाही विनंती आहे की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी यावं. इब्राहिम शेख, संतोष गणपत गोळे. विभाग समन्वयक संजय कानडे आणि विभाग प्रमुख जरियाब शेख, कार्याध्यक्ष एलियास काझी, अतुल शेठ म्हात्रे यांचं स्वागत. हॅलो. हॅलो. याचबरोबर अतुल शेठ आवटी साहेब इथे उपस्थित आहेत आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांनी भिंगारवाडी या संघ देखील त्यांनी पुरस्कृत केलेला आहे. अतुल शेठ आवटी. चला अवनीताईला विनंती. अवनीताई. हा, पहिला अवनीताईंचं धवला होऊ द्या, त्याच्यानंतर मग अवनीताईंचा आपण सन्मान करू. हॅलो पंच. मॅच स्टॉप आहे मिनटं. तर अवनी म्हणजे सिव्हिल इंजिनियर आणि त्याच्यानंतर उच्च शिक्षित असून सुद्धा धावल्याची परंपरा आज आपल्या समाजामध्ये जिवंत ठेवण्याचं काम ज्या अवनीताईनं केलं ते अवनीताई एक धावल्याचं कवन. आणि नवरदेवाचं नाव घ्यायचं असेल तर चांबो. थांबा 2 मिनिटं. येस, 1 ओव्हर नंतर नक्कीच आपण अवनीताईंची धवला ऐकणार आहोत. चला मॅच स्टार्ट करा आणि जाऊया आपण थेट अतिथी कक्षातून कॉम्बॉक्स कडे, जिथे गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळतो आहे.
आवाज आहे कुणाल दाते सर आणि दीपक पाटील सर. थँक्यू सो मच. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे, ज्या ठिकाणी दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. सलामीची जोडी ओमकार हरपल आणि हुसेन टाके. संदेशचा पहिलाच बॉल यावेळेस अक्षरशः खेळपट्टीवर झोपून मारलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या वरतून पहिल्याच बॉलवर दे धक्का घे छक्का. पूर्वी असं वाटलं की पर्थ मध्ये कुठेतरी तो टेस्ट सामना सुरू आहे आणि तिथे असाच षटकार मारला होता रिषभ पंतने, ज्याला 27 कोटीची बोली लागली आहे सध्या IPL मध्ये. पहिल्या बॉलवर षटकार. रायगडचा रिषभ पंत म्हणून एक वेगळी ओळख आहे ओमकार हरपालची आणि त्याच्या बॅटमधून अगदी तशी झलक. पहिल्या बॉलवर 6 धावा षटकार. सुंदर सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर जेव्हा गोलंदाजावर हल्ला चढवला जातो थोडंसं दडपण तर येतच आणि संदेश मात्राच्या बाबतीत तेच झालं, परंतु पुढच्या चेंडूवर कमबॅक. ओव्हर द विकेट यावेळेस चॉप केले बॉलला. पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा आहे. एकच धाव मिळेल आणि या सिंगल रन धावसंख्येमध्ये बदलाव. 7वी धाव स्कोर कार्डवर. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कुठेतरी वाईड यॉर्करचा प्रयत्न संदेशचा होता आणि अगदी तोच ओळखला होता. त्याला चॉप करत असताना पॉइंटला दिशा दिली, तिथून सिंगल कंप्लीट केली आणि आता हुसेनला आणले स्ट्रायकिंग एंडला, जिथे धावा झाल्या. 7 टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. लक्ष्य पार करायचंय 47, म्हणजे इथून पुढे 40 धावांची आवश्यकता आहे टीम रायगड युवाला या पहिल्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. हुसेन यावेळेस चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. स्क्वॉड ड्राईव्हचा प्रतिम फटका. बॉलला पाठवला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहा सुंदर असं क्षेत्ररक्षण सूरज केणेचं त्या ठिकाणी पाहायला मिळाले आतापर्यंत आणि नक्कीच धावा मिळतील, परंतु त्याही पेक्षा सुंदर क्षेत्ररक्षणाच्या जोरावर धावा अडवण्यामध्ये मात्र यशस्वी राहिलाय. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावर. हलकासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि खूपच चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवला. हुसेनने सुरुवात केली आहे क्रिकेटच्या एका तंत्रशुद्ध फटक्याने. कॉपीबुक फटका इथे सजवत असताना 2 धावा वसूल केल्यात. स्ट्राईक तो ठेवेल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 9 धावा. लो बॉल टॉस बॉल यावेळेस ड्राईव्ह केला हलक्या हाताने. आपण पाहिलं तर बिडॉनच्या दिशेमध्ये ढकलला होता चेंडूला आणि तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आली. महाड परिसरामधील खेळाडू आहे आणि फार मोठी संधी मी तर म्हणेन रायगड युवा या संघाकडून सलामीला येत असताना आज पाहायला गेलं तर हुसेन टाकेकडे आहे. ओमकार हरपल दुसऱ्या बाजूला. रायगडचा ऋषभ पंत पणस डोंगरी पेण तालुक्यामधील एक नामवंत आणि जिगरबाज खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तोच ओमकार हरपल. ऑन स्ट्राईक नाव. हलक्या हाताने आपण पाहिलं तर खेळून काढलाय. सन्मान देत असताना चांगल्या चेंडूला सन्मान सुद्धा द्यावा लागतं आणि तेच पाहायला मिळालं ओमकार हरपल कडून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर बिनबाद 11 धावा. वा, ही खासियत आहे डीजे ऑपरेटरची, समय सूचकता. तर जाऊया अवनीकडे, जी अवनी ताई छानसा धावला या ठिकाणी आपल्या रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वातील मंचावरून सादर करणार. मॅच थांबवा. आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, नाहीतर उद्या सकाळी असा बोल बाय. आपल्या भाषेसोबतच आपली ओळख. आपण जेव्हा बोलतो ना खरं, पहिले असं होतं खरं. आता बाहेरशी बोलताना आपण घाबरतो. पहिली आधी नावाला दम होता, पण आता आपण शिकल्यावर सवरल्यावर ना आपली भाषा बोलायला आपल्याला लाज वाटली. दौल्याची गोष्ट तर लांबच. पण आता असं वाटतं तुमच्या सगळ्यांचा आवड प्रेम बघून आपले दौलारी माय अजून तयार होतीलच नाही. असा सत्कार झाला तर का नको कोणीना वाटत. म्हणजे त्यांना कसं वाटतं प्रत्येक ठिकाणी घेतली बॅग 10,000 भेटतात,
आभारी आहो. 1 वर्षापासून बुकिंग करून ठेवले पहिले आणि पहिल्यांदाच मी माहितीच्या कार्यक्रमाला कधीच कुठे गेलो नाही. मला लाज वाटली. कैलास दादांची खूप खूप आभारी आहो. कोण नवरा घ्यायचा? चांबो 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 नवरा चांबो. हा चांबो चांबो. हिरवा पोपट जंगलात जंगलात ग. हिरवा पोपट जंगलात जंगलात ग. गुरु सोनाली माग झाला रे. गुरु सोनाली माग झाला रे. तुझ्या सगळ्याला सटवू नको सटवू नको रे. चाली सोन्याची मागू नको मागू नको रे. मारुतीच्या देवालयात जाण्यासारे. मारुतीच्या देवालयात जाण्यासारे. या तर अवनीताईंसाठी जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. खरोखरच आपली आगरी कोल्यांची परंपरा जिने जपलेली आहे. राजा म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. चला अवनीताईंचा आपण आता सन्मान देखील इथे तर या ठिकाणी अवनीताईचा आदरपूर्वक सन्मान होईल. मी धवलारणीला विनंती करेन आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथं मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान होतोय अवनीताई पाटील खोनी. खरं तर थेट खोनीतून आपल्या महाराष्ट्रातील रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वात त्यांचा मंचावरती कैलासदादा म्हात्रे आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलासदादा म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातो आहे. आणि सपना म्हटलं तर संगीत क्षेत्रातील ठाणे आणि रायगडच्या एक उंच क्षितिजावर चमकणारी स्वरतारका आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाला कैलासदादा म्हात्रे तदनंतर सपनाताई यांच्या पवित्र शुभ हस्ते सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन. खरं तर ही ठरवून आलेली थीम नाही. आज या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या अवनीताई आपलं मनस्वी आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीला सहस्रलक्ष शुभेच्छा. अजय भोईर गुरुदादा तुम्ही या. तदनंतर प्रीतम म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आहे. प्रीतम म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी. चला जाऊया मैदानाकडे आणि कॉम्बॉक्सकडे ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ठाणे युवा आणि रायगड युवा. सोपा चेल चांगली संधी या ठिकाणी मात्र जरूर गमावले.
आणि हीच ती संधी असते खरं तर दडपण टाकण्याची प्रतिस्पर्धी टीमवर, प्रतिस्पर्धी फलंदाजांवर थोडासा स्विच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात जरूर आला होता आणि अगदी सोपा चान्स. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ, हे सूत्र कुठेतरी मागे पडताना आपल्याला पाहायला मिळालं. कुणाल सर एकदम सोपा झेल सोडलाय अशा परिस्थितीमध्ये जिथे धावांची इन्व्हेस्टमेंट पूर्वीच कमी आहे टीम ठाणे युवाकडे, आणि अशा परिस्थितीमध्ये असा जर झेल सोडला तर कुठेतरी डोकेदुखी वाढेल या टीमची. सुरुवात धडाक्यात झाली आहे. श्रावण डोंगरे गोलंदाजीसाठी आलाय सेकंड ओव्हरमध्ये. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र पहा समोर मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, इतकंही टायमिंग जुळलं नव्हतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय आणि या 2 धावा पूर्ण पाहायला मिळाल्यात. ओमकार हरपल तेरा धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहे. 34 धावांची गरज आहे. 28 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. गोलंदाज श्रवण डोंगरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओमकार साठी हा चेंडू अगदी पाहायला गेलं तर समोर ठेवला होता. फुल लेन करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने मात्र चेंडू ढकलून साईडला सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 14 ऑन बोर्ड, 14 धावा फलकावर. गती थोडीशी देताना दिसत नाहीये. कमी गतीने सध्या बॉल टाकले जात आहेत. माहितीये परिस्थितीचा अंदाज पहिल्या सत्रामध्ये घेतलाय बॅटिंग करून श्रवणने, लवकर तो बाद झाला होता. परंतु आता गोलंदाजी चांगली करावी लागेल आणि विशेष म्हणजे रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट घ्याव्या लागतील तर दबाव बनेल टीम रायगड युवावर. अन्यथा हा सामना थोडासा एकतर्फा रंगू शकतो. परंतु प्रेक्षकांना एक हाय व्होल्टेज मॅच पाहिजे या मॅचच्या दृष्टिकोनातून पाहत असताना. हुसेन यावेळेस ऑन साईडला जोरदार प्रहार पाहायला मिळतोय. बड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून भिरकावलाय. हा येतोय गगन बेदी आणि गगनचुंबी षटकार. कमाल अटॅक पाहायला मिळाला. हो यावेळेस मात्र कव्हर्सला चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल सेन्सेबल क्रिकेट मात्र पाहायला मिळतंय हुसेन टाकेच्या माध्यमातून. इकडे आपल्या एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमच्या टोटल मध्ये भर होत असताना 21 विदाउट लॉस. मागचा बॉल स्लॉट मध्ये, त्याच्यावर षटकार, त्याच्यानंतरचा बॉल थोडासा ओव्हर पिच, त्याच्यावर कव्हर ड्राईव्ह इथे दाखवला. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावर असताना 21 धावा फलकावर लागल्यात. त्याच्यामध्ये हुसेन टाके खेळतोय 10 वर. दुसऱ्या बाजूला ओमकार हरपाल 11 धावा. दोघांनी आतापर्यंत एक एक षटकार मारलाय. बॉलिंग स्वीपचा फटका ओमकार हरपालने दाखवला होता पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान, तर हुसेनने स्लॉटमध्ये पडलेला बॉल मिड विकेटच्या प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. म्हणजेच ही जी लढत आहे सध्या तरी वरचं ठरताना दिसतोय या लढतीमध्ये रायगड युवाचा संघ. इकडे थोडासा अनऑर्थोडॉक्स खेळताना दिसला परंतु त्याच्यामध्ये यश आलेलं नाहीये. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रायगड युवा टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय विदाउट लॉस बिनबाद 21 धावा.
टर्न करतो, दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे, आर्म बॉलचा चांगला वापर करतो आणि एक नामांकित गोलंदाज आहे भिवंडी परिसरातला करण. पाहूया या सामन्यामध्ये ती छाप त्याला सोडता येईल का. विकेट घ्यावे लागतील. एक फ्लाय स्लिप आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, पॉइंट लाईक फिल्डर आहे आणि महत्वाचं म्हणजे विकेट पाहिजे. विकेटच्या शोधात आहे सध्या तरी ठाणे युवा संघ, वरचढ आहे सध्या तरी रायगड युवा संघ. फार मोठ्या अपेक्षा आहेत करण पाटील कडून. 24 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. त्यानंतर रायगड विरुद्ध ठाणे, सगळे रेग्युलर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्याच मैदानावर. प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे पहिल्याच दिवशी. पहिला चेंडू आपण पाहिला तर फुल लेन करण्याचा प्रयत्न चॉप केला जरूर. या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू जात असताना तिथे सिंगल एकवटली जाईल. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल थोडासा अंदाज घेतला जातोय गोलंदाजाचा, कारण दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता असणारा करण पाटील आता सध्याच्या सिच्युएशनला आज रायगड प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये या प्रदर्शनी या मॅच मध्ये ठाणे युवा संघाकडून कशा रीतीनं प्रदर्शन करतो याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. कोणत्याही परिस्थितीमध्ये इकडे ब्रेक थ्रू हवा आहे आणि तोच करण पाटील कडून अपेक्षा आशा बाळगल्या जातात संपूर्ण ठाणे जिल्ह्याकडून. आता खरी कसोटी असेल. लेफ्टी बॅटर आलाय, त्याच्या विरुद्ध ओव्हर द विकेटने नक्की गोलंदाजी करताना दिसेल करण पाटील आणि आता सर्वात मोठं बॅटल रंगताना दिसेल, कारण तसा ऍडव्हान्टेज तर नक्की असतो ओंकार हरपालकडे, परंतु त्याच्या विरुद्ध करण पाहूया कशी गोलंदाजी करतो या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, संधी आहे करंटला, झेल टिपलाय, ब्रेक थ्रू, पहिला धक्का रायगड युवा संघाला. ओंकार हरपल मैदानाच्या बाहेर. अकरा धावा त्या अगोदर केल्या ओंकारने आणि ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच कहाणी समजेल. ज्या पद्धतीने मी मगाशी देखील उल्लेख केला होता की हा गोलंदाज खूप महत्वपूर्ण गोलंदाजी करू शकतो, ठरू शकतो आणि त्याच्याकडून विकेटचा शोध सुरू होईल आणि ती विकेट आता इथे मिळाली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मागे धावत जात असताना सोपं नसतं असं झेल टिपणं, परंतु शेवटी ते करणने काम करून दाखवलं आणि इथे ओंकार हरपालची विकेट मिळाली आहे. अखेर पहिला धक्का बसतोय टीम रायगड युवाला आणि आता इथे पलटवार व्हायला सुरुवात झालेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विकेटची गरज सुद्धा होती आणि तीच विकेट मात्र मिळवून दिले. आणि डावखुरी हाताचा गोलंदाज विरुद्ध डावखुरी हाताचा फलंदाज अशी लढाईचं वर्णन मगाशी कुणालचं तुम्ही केलं होतं आणि याच्यामध्ये मात्र गोलंदाज यशस्वी होत असताना सुद्धा पाहायला मिळालाय. आपण पाहतोय जागृती स्पोर्ट्स कडून केतन मात्रेचा ज्यावेळेला वाढदिवस असेल त्यावेळेला प्रत्येक कॅप्टनला आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेत्या खेळाडूला देखील एक कुपन दिलं जाणार आहे. त्याचबरोबर सलग 3 चौकार षटकार मारणाऱ्या खेळाडूसाठी, विकेटच्या हॅट्रिक घेणाऱ्या खेळाडूसाठी एक कुपन दिलं जाईल आणि त्याचबरोबर ज्यावेळेला केतनचा वाढदिवस साजरा केला जाईल जागृती स्पोर्ट्स कडून ते कुपन आणि त्याचा लकी ड्रॉ होईल. त्याच्यानंतर तुम्हाला एक बाईक जिंकण्याची संधी जागृती स्पोर्ट्सच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, विकेट हॅट्रिक असेल किंवा आयवा कॅच, त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा कॅच घेतल्यानंतर कुपन मिळणार आहे. मॅन ऑफ द मॅचच्या खेळाडूला असेल, हे सगळे कुपन केतन मात्रेच्या बर्थडेच्या दिवशी काढले जातील आणि विनरला मिळेल बाईक. इकडे पहा, चेंडू टप्पा पाडल्यानंतर थोडंसं खाली राहिला, इकडे गुडघे टेकड्यास पाक पाडलं होतं, थोडंसं सबसे शरणागती पद करत असताना नक्कीच करणच्या येण्यानंतर मात्र एक वेगळी एनर्जी ठाणे संघामध्ये पाहायला मिळाली. आणि याच्यासाठी मी उल्लेख केला होता की लेदर क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे आहे. अशा खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करणं तो जाणतो आणि त्याच्याकडून तीच अपेक्षा. ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा पेच केला होता यावेळेस. पहा, संपूर्णपणे आतापर्यंत हुकमत गाजवले या गोलंदाजांना. रायगड आणि ठाणे यानंतरचा सामना रायगड विरुद्ध ठाणे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण स्टेजवर यावं. ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला ओढला यावेळेस मात्र पहा संपूर्णपणे थांबवलं. या षटकामध्ये काय झालं तर जो वारू उधळला होता रायगड युवा संघाचा, त्या वारूला कुठेतरी लगाम घालण्याचं कार्य मात्र करण पाटीलनं आतापर्यंत केलंय. महत्वपूर्ण विकेट सुद्धा नोंदवलं आणि त्याच बरोबरीनं धावांवर सुद्धा अंकुश ठेवलाय करण पाटीलनं. चांगली गोलंदाजी, 2 डॉट बॉल, विकेट मिळाली, त्याच्यानंतर एक सिंगल, 5 बॉल त्याने टाकलेत. 5 बॉल मध्ये शांत ठेवले सध्या तरी बॅटिंग करणारा संघ रायगड युवाला.
यावेळेचाही चेंडू इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू, गोलंदाजी आवडली असेल करण पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षक वर्ग. 3 षटकांचा खेळ समाप्त, धाव फलकावर 23 धावा, 1 गडी बाद आणि आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 24 धावांची गरज आहे. कलाटणी देणारं षटक हे ठरू शकतं, त्याच्याकडे परत एक वेळा कॅप्टन जाईल का हे पाहायचं. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत, एक महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवलेली आहे. आणि मी मगाशी म्हणूनच उल्लेख करत होतो की करण खूप महत्वाचा खेळाडू नक्कीच ठरू शकतो या मॅचच्या दृष्टिकोनातून. चांगली गोलंदाजी त्याच्याकडून, मॅच ऑन आहे कारण आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. मॅनहॅटन ग्राफ सध्या तुमच्या स्क्रीनवर दाखवला जातोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. स्कोरचा ट्रेंड काय राहिलाय हे आतापर्यंत इथे दाखवलं गेलंय. पहिल्या डावामध्ये ज्या वेळेला ठाणे युवाचा संघ खेळत होता शेवटी त्यांनी अटॅकिंग क्रिकेट खेळलं आणि त्यानंतर हा वॉर्म ग्राफ तुमच्या स्क्रीनवर आहे. स्कोरचा ट्रेंड इथे दाखवत असताना लक्ष या मॅच मध्ये होतं 47, त्याचा पाठलाग करत असताना 3 ओव्हरचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये गेली आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा चेस करत असताना रायगड युवा या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 23 धावा, 18 बॉलमध्ये धावा करायचे 24. इव्हेंट्स सध्या टेलिकास्ट केलं जात आहे रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाचं. आणि हे टेलिकास्ट जर तुम्हाला आवडत असेल, नवीन असाल तुम्ही या चॅनलवर, तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. 24 लाईव्ह इव्हेंट्स, आपला हक्काचा माणूस संदेश आणि त्यांची संपूर्ण टीम खूप महत्वाची भूमिका सातत्याने अशा रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धा ते कव्हर करत असतात. आणि 2,80,000 सबस्क्रायबर आतापर्यंत आपल्या आगरी कोळी भूमिपुत्राचे या 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलचे कंप्लीट झालेले आहेत. नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये मिशन आहे 5 लाखाचं, 5 लाखापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या परिसरातील आपल्या मित्रांना देखील सांगा 24 लाईव्ह इव्हेंट्सला स्पर्धा पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. 23 धावा झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. 4थं षटक. पुढे मारलाय फटका, हवेत आहे आणि जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चला, ठाणे व रायगड दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटचा पुकार असेल. लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे, टॉस साठी यायचं आहे. ठाणे विपक्ष रायगड दोन्ही बलाढ्य संघ आणि या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. बॅक टू बॅक 2 मोठे फटके इथे सजवलेत. बॅक टू बॅक 2 षटकार इथे येत असताना अफलातून बॅटिंग. आणि आता जर 3रा षटकार मारला तर या स्पर्धेचे शिल्पकार आयोजक कैलासदादा मात्रे, गुरुदादा मात्रे, अजय भागित आजिवली यांच्या वतीने पारितोषिक आहे 5,000 रुपयाचं. 6 मारले तर 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आजच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या रायगड टीमसाठी पारितोषिक असतील. बॅक टू बॅक 2 षटकार, सामना खुला करण्याचा प्रयत्न इथे सुरू झाला. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 35 धावा, 35. तिसरा बॉल हवेत आहे. इथे संधी निर्माण झाली आहे, अंतर पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर खाली येतोय, जजमेंट चुकीचं आहे आणि झेल ड्रॉप. कॅच सोडलेत. गोलंदाजी तेवढी चांगली झालेली नाहीये, फलंदाजी खराब राहिली आहे आणि त्याचमुळे या मॅचवर वर्चस्व सध्या रायगड युवा या टीमचं पाहायला मिळते. दीपक, नक्कीच मघाशी करण पाटीलच्या षटकानंतर जे दडपण आलं होतं ते दडपण संपूर्णपणे सपशेल झुगारून सध्याच्या घडीला रायगड युवा संघ परफॉर्मन्स करत असताना पाहायला मिळतो आणि हळूहळू विजयाकडे सुद्धा मार्गक्रमण करताना दिसतोय सध्या मैदानामध्ये.
37 फक्त 10 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. खुला केलाय सामना 2 षटकाराने. ऑन साइडला पुन्हा एकदा दिशा दिली, फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं. 2 धावा इथे घेतील का नाही, बिलकुल नाही. अतिशय वेगाने गेला बॉल पर्यंत फिल्डरने, तोपर्यंत 1 धाव मिळेल. कुणी जिंकल्यानंतर मैदानावरती प्लीज एन्जॉय, आनंद उत्साह सादर करण्यासाठी जाऊ नये, ही महत्वाची सूचना संयोजकांकडून आहे. लगेचच मुख्य सामना ठाणे विरुद्ध रायगडचा टॉस केला जाईल. दोन्ही टीम मध्ये तारे सितारे आलेले आहेत. इन ऍक्शन आणखीन मातब्बर खेळाडू सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर विश्वजित ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. रजत मुंडे आलेला आहे, करण आहे, त्याचबरोबर उस्मान देखील इथेच आहे. त्यामुळे चर्चा आहे पुढच्या मॅचची. ठाण्याच्या टीम मध्ये कोणते खेळाडू आहेत याच्याविषयी चर्चा होईल. बॉल हवेत आहे, टॉपेज फाईन लेग खाली येतोय आणि पुन्हा एकदा दुसरा प्रयत्न लागला, परंतु शेवटी झेल टिपलाय फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. हुसेन बाद झाला यावेळेस. मात्र 38 या धावसंख्येवर दुसरा धक्का मात्र बसलाय सध्याच्या घडीला रायगड युवा संघाकडून. आणि नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये बान फ्रॉम सावळे अक्षय पवार दाखल झालाय. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा संघ नक्की ठरताना दिसेल, परंतु त्याच्यासाठी थोडासा संघर्ष पाहायला मिळू शकतो. ज्या पद्धतीने आता गोलंदाजी सुरू झाली आदर्शची. विकेट त्याच्या खात्यामध्ये. टार्गेट होतं 47 धावांचं 47. हाराकिरी केली फलंदाजाने पहिल्या डावामध्ये, एका पाठोपाठ विकेट फायबर कंप्लीट केला. पहिल्या डावाचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर प्रसन्न पाटीलने उशिरा जे प्रेक्षक जोडलेत त्यांच्या माहितीसाठी. चांगला टेक ऑफ पडल्यानंतर उंची घेत बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगला खाद्याचा वापर, उंचीचा वापर केला शेवटच्या बॉलवर आणि अखेर ते ओव्हरची होते. समाप्ती 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 38 आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. टीम रायगड युवाला फक्त 9. आता घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड आणि ठाणे टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी आपण लगेच या. उस्मान पटेल आणि केतन म्हात्रे. उस्मान पटेल आणि केतन म्हात्रे यांना विनंती आहे की टॉस साठी आपण लगेच स्टेजवर या. रायगड आणि ठाणे. थँक्यू. थोड्याच वेळात त्या मेन मुख्य सामन्याचा टॉस होईल. त्याच्या अगोदर युवांची लढाई आपण पाहतोय. रोशनने मगाशी सांगितलं होतं टॉसच्या वेळेला की 2 वेळेला थोडासा पराभवाचा सामना झालाय आमचा, परंतु त्याच्यानंतर देखील एक उभारी घेण्याचा प्रयत्न इथे सुरू झालाय. आणि ती उभारी घेत असताना आपण पाहतोय 38 धावा स्कोरबोर्डवर आहे. 47 धावांचं टार्गेट होतं. खचाखच भरलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. आज पहिला दिवस रायगड प्रीमियर लीगचा आणि 2 उद्घाटनीय सामने तुमच्या भेटीला आलेले आहेत. कुणाल, खरं तर मला असं वाटतंय उस्मान पटेलची बॅटिंग बघायला बरेचसे जण या परिसरातून प्रचंड गर्दी करून आलेले आहेत. नक्कीच याच परिसरातला खेळाडू, तळोजे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, नेहमी चर्चेतलं नाव आहे. यंदाच्या हंगामामध्ये एक शतक देखील त्याने ठोकलंय, त्याच्यामुळे चर्चा आहे उस्मान पटेलची. तो इन ऍक्शन असेल नेक्स्ट मॅच मध्ये ऍज अ कॅप्टन. शाहिद आलाय दुसऱ्या बाजूला ठाणे टीम साठी. कदाचित नेतृत्व तो करताना दिसेल, म्हणजेच मजा येईल ज्याला हे 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात 2 हात करतील. दंड थोपाटले गेलेले आहेत. मैत्रीपूर्ण लढत पाहिला विसरू नका. अवे फ्रॉम द बॉडी इथे स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, झेल होईल आणि इथे फलंदाज बाद. स्टेजवर या. उस्मान पटेल याला विनंती आहे की आपण स्टेजवर यावं. राकेश गायकवाड आणि मंगेशजी वाकडीकर आणि कैलास दादा मात्र यांना मी विनंती करतो की त्यांनी टॉस करण्यासाठी कृपया टॉस बॉक्स मध्ये यावं. ज्या सामन्याची आपण आतुरतेनं वाट पाहतो तो सामना म्हणजे रायगड विरुद्ध ठाणे. या मॅचचा टॉस केला जातोय. उस्मान पटेल यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. वेलकम उस्मान पटेल.
दोघांनाही बेस्ट ऑफ लक. उस्मान पटेल बेस्ट ऑफ लक. शाहिद बेस्ट ऑफ लक. रोहन शेठ टॉस केला जातोय. शाहिद मागतोय. यस, पाहुण्यांना चान्स. हेड हेड आणि आलाय टेल. उस्मान पटेल. रायगड उस्मान पटेल काय घेणार? फिल्डिंग. का विशेष? काही विशेष नाही. तुमचे टीम मेंबरवर कोणावर तुमचा जास्त विश्वास असेल? कसा खेळ या तमाम सर्व क्रीडा रसिकांना आपण दाखवाल? चांगलाच खेळण्याचा प्रयत्न करू ना. पूर्ण टीम ज्या 11 प्लेयर खेळतील त्यांचा आमचा सगळ्यांचा विश्वास सगळ्यांचा आम्ही करूया. समोर आपले पाहुणे आपले बंधू आहेत ठाणे टीम, त्या टीम बद्दल काय म्हणा? ती पण टीम चांगली आहे. 100% ते पण देणार. आम्ही पण 100% देऊ. लेकिन असं आहे, क्रिकेट आहे, काही सांगू शकत नाही. लेकिन मजा आहे. नक्कीच. कॉंग्रॅच्युलेशन. तुमचं शाहिद कसं वाटतंय इथे खेळताना? भरपूर चांगलं वाटतंय. थंडी अशी वाटत नाही कारण फुल गरमागरमी चालू आहे. नक्कीच एक चांगला खेळ यंदाच्या वर्षी तुमच्याकडून बघायला मिळेल अशी आपण आशा करूया आणि वळूया पुन्हा एकदा या युवा मॅचकडे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आवडलं उस्मान पटेलचं. काही विशेष नाही. विशेष काही नाहीये, परंतु मॅच जिंकल्यानंतर विशेष मेजवानी असेल तळोजामध्ये. गॅप मध्ये चाललाय, गलीमध्ये डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे कंप्लीट होईल आणि एकच धाव मिळताना दिसेल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर करंजीच गोलंदाजी दीपकजी अप्रतिम राहिली आहे या मॅच मध्ये. त्यानेच थांबवलंय रायगड युवाच्या फलंदाजांना. अगदी प्रभावित केले आतापर्यंत संपूर्णपणे. कुठेतरी जी आस आहे ठाणे युवा संघाला या मॅच मध्ये आपण काहीतरी करू शकतो, हे षटक आहे. हे षटक ठरवेल हा सामना. रायगड उस्मान पटेल आणि शाहिद यांना विनंती आहे की आपण स्टेजवर या. 10 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. करणच्या विरुद्ध जास्त शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला फिल्डर आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न जर झाला तर आणि तो लागला असता तर चित्र वेगळं असतं. पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये. म्हणजेच आता बॉल शिल्लक आहेत 9 चेंडूमध्ये धावा करायचे 7. गोलंदाजीतली भेदकता आतापर्यंत पाहायला मिळाले. करण पाटील आतापर्यंत आपण पाहिलं तर महत्वपूर्ण विकेट सुद्धा याच गोलंदाजानं घेतल्यात आणि बिलकुल धावा दिलेल्या नाहीये 2 ओव्हर्समध्ये त्यानं. अनिकेत मोकल आणि अक्षय पवार ए फॅक्टर. ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे. डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने बॉल पर्यंत. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आणि आता रनआउटची संधी आहे. पंचांकडे विचारणा केली. पंचांनी सांगितलं नॉट आउटचा निर्णय. रनिंग बिटवीन द विकेट खूप लाजवाब होती अनिकेत आणि अक्षयच्या दरम्यान. प्रेशर आहे, दडपण आहे आणि दोघांनाही माहिती आहे. दोन्ही नामवंत फलंदाज आहेत पनवेल तालुक्यामधील. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एका बाजूला अक्षय पवार सावळे, दुसऱ्या बाजूला अनिकेत मोकल साई गावावरून बिलॉंग करतोय आणि गेले 2-3 हंगाम मात्र गाजून सोडले त्या दोनही फलंदाजांनी. आक्रमक खेळण्यासाठी ओळखला जातो, परंतु सध्याच्या घडीला ही आक्रमकता दाखवायची की संयमानं क्रिकेट खेळायचं, ही स्थिती थोडीशी द्विधा मनस्थिती असणार आहे. हे 2 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावे लागतील तर येईल मॅच मध्ये मजा. शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना रंगला पाहिजे तर होईल पैसा वसूल प्रेक्षकांचा, आयोजकांचा. ज्या पद्धतीमध्ये आपण पाहतोय प्रेक्षणीय 2 सामने तुमच्या भेटीला येत आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय. तो टॉस जिंकला रायगड टीमचा कॅप्टन उस्मानने. फिल्डिंग करण्याचा निर्णय. बॉल हवेत आहे. फिल्डर येतोय डीप मध्ये कव्हर्स मधून. स्वीपर कव्हरला झेल टिपला जाईल. फलंदाज बाद होतोय. मॅच ऑन आहे. टीम आता ठाणेसाठी देखील. तर स्टेजवर या तेजस मात्रे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्यात.
7 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. सांगतो अंपायर, गाणेही चालू आहेत. 7 बॉल आणि 5 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. 42 धावा झाल्यात, 5 धावांची अजूनही आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा आहे. ठाण्याचा संघ देखील इथे दाखल झालाय, त्याच्याविषयी नक्कीच चर्चा करू या बॉल नंतर. ऑन साइडला बॉल हवेत आहे, फिल्डर आहे थोडासा दूर राहील बॉल पासून. 1 धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 6 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे टीम रायगड युवाला हा सामना जिंकण्यासाठी. आता चर्चा करूया ठाणे विरुद्ध रायगड यानंतर होणाऱ्या सामन्याची, जिथे उस्मान नेतृत्व करताना दिसेल. अंकुर देखील आपल्याला दिसतोय, विश्वजित आलाय, किरण पवार सारखा खेळाडू आलाय, अमित नाईक देखील या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. करण आलेला आहे, रजत मुंडे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर अन्य जे खेळाडू गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर चर्चा होईल याही सर्व खेळाडूंची. मयूर वाघमारे, आशिष मेहरुलवर सर्वांच्या नजरा असतील. परंतु दुसऱ्या बाजूला ठाणे टीम मध्ये ओमी केनी आपल्याला पाहायला मिळतोय, दिनू कांबळे, रवी बुंबक, भूषण पाटील, एम्ब्रोज हा खेळाडू सध्या आलेला आहे. शाहिद याच्याकडे नेतृत्व आहे, म्हणजे कुठेही जाऊ नका. 24 लाईव्ह इव्हेंट्सला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण इथून पुढे तुम्हाला ठाणे विरुद्ध रायगड हा देखील सामना पाहायचा आहे. आणि त्या चॅनलला शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रांबरोबर. शेवटचं षटक, 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत आता 4. हा सामना रंगतदार होईल असं वाटतं दीपकजी. अगदीच, कारण 4 धावा करायच्या आहेत आणि इकडे थोडंसं दडपण जरूर असेल. दोनही नामवंत फलंदाज खेळपट्टीवर जरूर आहेत, परंतु ज्या पद्धतीनं क्रीडांगण खचाखच भरलंय रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्याच दिवशी रायगड युवा आणि ठाणे युवा हा सामना सुरू असताना एवढ्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आहे आणि प्रेक्षकांसमोर थोडंसं बॅटिंग करणं आणि खेळ करणं नक्कीच थोडंसं दबाव प्रत्येक खेळाडूवर असतो आणि तोच दबाव दोनही बाजूनी तुम्हाला सध्याच्या घडीला पाहायला मिळेल. 4 धावांची गरज आहे या शेवटच्या षटकामध्ये रायगडला जिंकण्यासाठी. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. लक्षात घ्या, पहिला बॉल डॉट आहे, सरळ चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. मॅच ऑन, 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. करणची कमाल आणि आता शेवटच्या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने झाली आहे. पहिलं षटक महागडं ठरलं होतं या गोलंदाजाचं आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय तर पहिला चेंडूवर दबाव टाकला जातोय. अक्षय पवार आणि अजय भातोसे ही जोडी रायगड युवा संघाला मात्र विजय मिळवून देणार का, याकडे तमाम क्रीडा वर्गाच्या नजरा मात्र लागल्यात. शेवटचे 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. ठाणे माजिवड्याचा हा गोलंदाज आदर्श शेट्टी काल TDPL मध्ये देखील चमकदार कामगिरी त्याने गोलंदाजीद्वारे केली होती आणि आता RPL मध्ये या महत्वपूर्ण सामन्यामध्ये गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल ओव्हरपिच होता, बॉल हवेत आहे, फिल्डर खाली, झेल होईल. म्हणजेच आता समीकरण आहे 4 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. मॅच ऑन, दोन्ही संघ चांगले खेळताना दिसत आहेत. या फिल्डरनी घेतली याची ही कॅच, या फिल्डरनी घेतली याची ही कॅच, या फिल्डरनी घेतली याची कॅच. रंगात लोकल बॉयनं मात्र निराश केलंय. खारघर ओबेकॅम्पचा खेळाडू आणि एक चांगली संधी मात्र तमाम क्रीडा रसिकांसमोर मात्र इकडे रायगडला जिंकून देण्याची, परंतु त्याच्यामध्ये मात्र तो अपयशी ठरलाय. अजय भातोसे बाद झालाय. संघ थोडासा आता मात्र टेन्शन खाली जरूर असेल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि प्रत्येक चेंडू मागे 1 धाव असं सध्याच्या घडीला समीकरण पाहायला मिळतंय ते रायगड युवा संघासाठी. गुलाबी थंडीमध्ये आता गरमागरम सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय लढत. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये असेल. पहिला चेंडू निर्धाव टाकला, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये, स्वतः कॅप्टन आलाय रोशन साळुंके, गोडगावचा खेळाडू मैदानामध्ये खेळताना दिसेल. अक्षय पवारच्या बरोबरीने 4 बॉलमध्ये 4 कराव्या लागतील निर्णायक विजयासाठी. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल या रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये प्रेक्षणीय लढतीच्या सामन्यामध्ये. तुडुंब गर्दी प्रेक्षकांची. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता, चॉप केलाय, कापलाय डीप मध्ये. वाईडिश थर्ड मॅन आहे तिथे. 1 धाव कंप्लीट होईल. थ्रो येतोय, तोपर्यंत 1च धाव मिळताना दिसेल. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. एका बाजूला कॅप्टन आहे, दुसऱ्या बाजूला अक्षय पवार, ज्याला अजूनही खातं उघडायचं आहे आणि 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता अजूनही मॅच मध्ये. आणि अक्षय पवार सावळ्याचा सुपरस्टार अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्याकडे मात्र तमाम रायगड युवा वर्गाचं लक्ष लागलंय.
3 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार अवस्थेमध्ये, हृदयाची धडधड वाढवणारा सामना, गुलाबी थंडीमध्ये गरमी निर्माण करणारा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. प्रेक्षकांचा नक्कीच पैसा वसूल करणारा सामना दोन युवा टीमच्या दरम्यान रंगत असताना बॉल हवेत आहे, संधी निर्माण झाली आहे, विकेट कीपर खाली आणि ते कॅच. म्हणजे समीकरण पुन्हा एकदा बदलेल. ठाणे युवा टीमचा पलटवार रायगड युवा टीमवर आउट होणारा फलंदाज ठरलाय अक्षय पवार. धाबे दणाणलेले असतीलच टीम रायगड युवाचे देखील, कारण एका पाठोपाठ विकेट गेलेले जातात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि 2 बॉलमध्ये 3 धावा करायच्या आहेत. का वाटते सुपर ओव्हर होईल? तर सुपर ओव्हर साठी तरी प्रयत्न करावे लागतील. सध्याच्या घडीला रायगडचे प्रेक्षक हाच विचार करत असतील, परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाले नक्कीच करणच्या पाठोपाठ आता मात्र आदर्शनं आतापर्यंत आपण पाहिलं तर टिचून मारा केलाय. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये सुरुवातीला सोपं वाटणार आव्हान आता मात्र कठीण झालंय. निराश पाहायला मिळते प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर आणि आमचा संपूर्णपणे बास्पिट सुद्धा पाहतोय थोडंसं टेन्शन मध्ये जरूर आहे, कारण अजूनही धावा करायच्या आहेत त्या 3 आणि चेंडू बाकी आहेत ते 2. प्रसन्न पाटीलनं गोलंदाजीमधून मात्र चांगली कामगिरी केली आहे. 5 विकेट्स हॉल आज मात्र याच मॅच मध्ये पाहायला मिळालाय आणि प्रसन्न पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. त्याच प्रसन्न पाटीलला या मॅच मध्ये चमकायची एक नामी संधी आहे. 2 बॉलमध्ये 3 धावा विजयासाठी, तर बरोबरीसाठी मात्र 2 धावा कराव्या लागतील तर सध्याच्या घडीला रायगड युवा संघाला. 21,000 प्रेक्षक आनंद घेतात या मॅचचा, हे देखील विशेष आहे. ग्रँड ओपनिंग मिळाली आहे रायगड प्रीमियर लीगला. 24 लाईव्ह इव्हेंट्स आवडलं असेल टेलिकास्ट सबस्क्राईब करायला विसरू नका. 44 धावा झाल्यात, 6 फलंदाज बाद आहेत टीम रायगड युवाचे. 21,000 प्रेक्षक ऑनलाईन पाहतात, तेवढेच दर्दी प्रेक्षक सध्या या क्रीडांगणावर या सामन्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. तुम्ही पाहताय रायगड प्रीमियर लीग पर्व 5 सगळं यातच आहे. कैलासदादा मात्रे यांचं आयोजन, गुरुशेठ मात्रे यांचं आयोजन, मंगेश वाकडीकर जे अध्यक्ष आहेत रायगड प्रीमियर लीगचे, राकेश गायकवाड आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत, प्रशांत खानावकर आणि संपूर्ण त्यांची कमिटी. खऱ्या अर्थाने यशस्वी असं आयोजन या प्रयत्नामध्ये नक्कीच कैलासदादा आणि आई ग्रुपच्या वतीने करण्यात आलंय असं दिसतंय, कारण एवढी तुडुंब गर्दी तुम्हाला पाहायला मिळतात. हे दर्दी प्रेक्षक आलेले आहेत. 2 बॉल 3 धावा. बॉल पडल्यानंतर वेगाने गेलाय, विकेट कीपरच्या हातामध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंडला अयुब धावत सुटलाय, रनआउटची संधी आणि इथे मात्र फलंदाज आता बाद होईल की धाव इथे दिली जाणार नाही याच्याविषयी चर्चा आहे. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. लास्ट बॉल मध्ये धावा करायच्या आहेत अजूनही सामना जिंकण्यासाठी. 3 सामना आवडला असेल तर दोन्ही टीमला प्रोत्साहन द्यायचंय, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. पहिला सामना पैसा वसूल मॅच, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. 1 बॉल 3 धावा. बॉल हवेत आहे, कव्हर पॉइंट मधून गलीमध्ये बॉल टर्न होईल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॉल निसटलाय. 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसणार नाही आणि आता ती धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॉल निसटलाय आणि हा सामना आता पाहूया पंचांच्या निर्णयाची वाट आहे. 3 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत. अंपायर काय सांगतात, टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. राजेश दादा 2 मिनिटं, मॅच क्रुशियल आहे. 2 मिनिटं. चला लोबो सर या. आणि कोणीही आतमध्ये जायचं नाहीये याची नोंद घ्या. आतमध्ये कोणीही जाणार नाहीये, डिसिजन येणं बाकी आहे.
चला लोबो सर, जावेद फरीद सर, आपण या. तिसऱ्या पंचांची डिमांड मात्र केली जाते या निर्णयासाठी. मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. कडक मॅच. डिसिजन इज पेंडिंग नाव. काय सामना रंगलाय. कुणाल पैसा वसूल मॅच झालेली आहे. म्हणजे जशी प्रेक्षकांची अपेक्षा होती टफ मॅच व्हायला पाहिजे तशीच झाली आहे. यस 21,000 त्यापेक्षा जास्त प्रेक्षक पाहत होते. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर कुठेतरी बेल उडवली होती तिथे, त्याच्याविषयी चर्चा झाली आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. 3री रन त्याच्या अगोदर ती बेल उडवली आहे. थांबलाय का तिथे सामना हे पाहिलं जाईल. डिसिजन पेंडिंग. हृदयाची धडधड वाढते. प्रेक्षकांच्या ठाण्याचे समर्थक, रायगडचे समर्थक मोठ्या संख्येने आलेत, पाहतात देखील ऑनलाईन. शेवटी आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. 2री धाव कंप्लीट झाली, बेल्स काढली, त्याच्यानंतर आता 3री धाव कंप्लीट झाली आहे का. धगधग वाढले प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला लागलाय सध्याच्या घडीला. हा निर्णय काय येतो. इकडे 3 धावा पूर्ण झाल्यात का, या निर्णयासाठी तिसऱ्या पंचांची मदत मात्र ग्राउंड अंपायर्सने घेतले आणि थोडंसं टेन्शन आहे कारण इकडे निर्णय आहे मॅचचा. ऍक्शन रिप्ले आता आपल्या मेगा स्क्रीनवर येईल आणि त्याच्यानंतर टीव्ही अंपायरने काय सांगितलं याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. एक्झॅक्ट काय घडलं या शेवटच्या बॉलवर हा ऍक्शन रिप्ले तुमच्या मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहताय. बॉल इन प्ले होता, बॅटची कडा घेतली, त्याच्यानंतर गलीमध्ये बॉल टर्न झाला. पहिली धाव इथे कंप्लीट झाली. इथूनही बॉल निसटला. त्याच्यानंतर जो नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर होता त्याने सांगितलं धाव घ्यायची आहे, ते बेल काढली आणि तो फलंदाज धावतच होता. आणि आता डिसिजन येईल. आता निर्णय येईल आमच्या टीव्ही अंपायरचा आणि त्याचबरोबर सर्व आयोजक तिथे एकत्र झालेले आहेत. आणि शेवटी निर्णय आलेला आहे. मॅच झाली आहे टाय. सुपर ओव्हर खेळवली जाईल या मॅच मध्ये. सुपर ओव्हर मध्ये मॅच आता खेळवली जाईल. याची दोन्ही टीमने नोंद घ्यायची आहे. लगेचच सुपर ओव्हरचा धरार सुरू होईल.
चला सामना सुरू करायचा आहे. चला दोन्ही संघाने विनंती आहे की सामना आपण लगेच सुरू करा. एक चांगला निर्णय. यस राजा. एक मिनिट राजा दादा, थँक्यू. राजा दादा, थँक्यू व्हेरी मच. कडक मॅच प्रेक्षकांनी पाहिली आहे आणि आता सुपर ओव्हरचा थरार. चला रायगडचे जे खेळाडू आहेत तर याचबरोबर